नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऋतुजा सोम ब्लॉगमध्ये. चला तर आज आपण बघणार आहोत खूपच चविष्ट आणि मऊसूत गाजराचा हलवा, तोही अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. बघा पहा, आपण गाजर हलवा तयार करण्यासाठी इथं घेतलेला आहे 1 वाटी दूध आणि अर्धी वाटी तूप, 1 वाटी साखर आणि एक सुका मेवा काही आणि 2 गाजरं. चला तर आता आपण ते गाजरं किसून घेऊ. हे गाजरे मोठाले असल्याने याला आधी आणि मधून 2 भाग करून घेऊ. याचे करून घेतल्यानंतर याला स्वच्छ आपण पाण्यामध्ये धुवून काढू. आपले गाजरं पण धुवून झालेले आहेत, पुसून पण घेतलेले आहेत. चला तर आपण याला आता किसून घेऊ मस्त लगे. बघा, आपलं गाजर पण मस्त लगे किसून झालेलं आहे तयार. आता आपण सुरुवात करू गाजर हलवा तयार करण्याची. आपलं गाजर पण मस्त किसून झालेलं. आता लावून घेऊ आपण गॅसवर ठेवून देऊ कढई 2 मिनिटं तापू द्यायची. कढईत 2 मिनिटं तापल्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचं साजूक तूप पण असं मस्त लगे 1 मिनिटं तापू द्यायचं. त्यानंतर टाकायचा यामध्ये सुका मेवा. हे सुका मेवा टाकून द्यायचा यामध्ये आणि इलायची पण टाकून द्यायची आणि चांगलं असं परतून घ्यायचं 1 मिनिटासाठी. हे आपलं बघा परतून झालेलं आहे. आता याला काढून घेऊ. आता यामध्ये आपण गाजराचा खीस यामध्ये परतून घेऊ मस्त लगे. हे मस्त लगे 2-4 मिनिटं असं मस्त याला परतून घ्यायचं. हे बघा पहा, आता याला आपण मस्त लगे असं परतून घ्यायचं. याचा रंग बदलेपर्यंत याला परतून घ्यायचं. हे बघा, पाहू शकतात तुम्ही, याचा रंग असा मस्त बदलून गेलेला आहे. आता त्यामध्ये टाकू गरम केलेलं दूध. दूध टाकून झाल्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायची साखर. असं मस्त लगे असं हलवून घ्यायचं. साखर विरघळेपर्यंत याला हलवून घ्यायचं मस्त लगे. हे बघा, आपला मस्त लगे असा हलवा तयार झालेला आहे. त्यामध्ये आता सोडून देऊ सुका मेवा. टाकल्यानंतर याला हलवून आता परफेक्ट आता आपला हलवा बनलेला आहे. आता याला काढून घेऊ. बघा, आपला हलवा बनून तयार झालेला आहे. या खायला तुम्ही पण. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत आपण. धन्यवाद.